म्हणायचं नाही का त्याला ते झालं नाही म्हणून त्याचं काही शेती नव्हती ते मग त्या काय तुला मराठा नाही का त्याचं कोण नाही का जे जेच नाही नियमात आणावं लागते बाकीच्या नियमाला करा आम्हाला नियम लागत बाकीचा लागतच म्हणजे कोणत्या घातला आत्तापर्यंत सर आत्ता घातलं तुम्हाला नाही बोलता येणार आणि आम्ही तुम्हाला नाराज होणार आम्ही सगळे खुशी हो त्यामुळे आम्ही तुमच्या नाराज तुम्हाला बोलत नाही चांगलं सांगत तसं तुम्हाला करायला लागतं काय इलाज आहे तुमचा बाकीचं लाव नाही फेवाल नाही तरी जाती घातला राव इतके मराठी येत का म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घेर राहणार नाही फक्त शिंदे समिती सांगतो कारण 58 लाख नोंद विश्वास द्यायचा नाही आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आणखीन वेळ गेलेली नाही आज रविवारी शनिवार असं नाही ते शनिवार हा शनिवार रविवार असं तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी एक बी मराठा तुम्हाला आणखीनच 6-7 दिवस हातात आणखीन वेळ गेलेली तुमचा आवाज घ्यावा त्यांनी गॅझेटीवरचा आणि अंमलबजावणी करून टाका चला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू मराठवाड्यात विषयी जास्त ग्रेव आहे तिथंच आणि सातारा संस्थांचं गॅझेटवर लागू करून टाका तुम्हाला या दोन गॅझेटवर लगेच पाहिजेत तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांचा आणखी ना तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो पण याच्यात तर 1 मिनिटाची तडतो नाही होणार जे व्हायचं असेल ते एक घंटा दिले 13 महिने दिले तुम्हाला नाही होत तुम्हाला किती का दिला असता आम्ही ते सरकार लय शान आहे कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमच्याकडून आम्हाला पक्क माहिती तुम्ही किती नाकार शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅझेटीवर किती दिवसाला अभ्यास करते माझ्या लेकरच वाटलं व्हायला हो माझी तर माहिती आहे नाही तर मला काय घेऊन खायचंय का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखीन तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ नाही काय मला खायचं का काय ते पोरायचं लय द्यावं करू आपण काय होतं कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला दिलं नाही तर आपलं पण या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबी बस त्याच्यात तर जोडच ना नसतं तर ठीक होतं आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणले मराठवाड्यात एक माणूस नाही किती लाखात निघाला राव काहीतरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही तर त्यात नाही त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झाले आहे कशाच्या आधारित गॅझेटीवरच्या आधार अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा यास असं कर चल मराठवाड्यातला मराठा कुणबी याच्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅझेटीवरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या नसता गावागावात कॅम्प लावा एका जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जे काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं आहे पहिल्या मागणीसाठी 2 महिने तुम्ही द्यायला तयार आणि ही ताबडतोब गॅझेट लगेच लागू करा लगेच तुमचं म्हणणं लगेच बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भात खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितलं की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पोलिसांवर आहे बाकीचे जवळजवळ 80-90-95% खटले निकाल नाही दिले जाते आता एक मिळेल पोलिसावर हल्ला झाल्यावर हे 3 क्रायटेरिया ठरवले होते आपण जे पोलीस हल्ल्याचं म्हणले ना कुठला पोलीस हल्ला हे 3 क्रायटेरिया ठरवले होते त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान झालं जिथे पोलिसांना हल्ला झाला असेल किंवा ज्या ठिकाणी जाळपोळ आहे काही कोणत्या व्यक्तीला काही मारहाण झाली असेल तेवढं सोडून बाकी सगळे खर्च मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली बरोबर आता या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं कोर्टानं ऑर्डर करून मागे घेणं
याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय आपण त्यांना. 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ समिती ते म्हणले होते आम्ही 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला आंदोलन कोर्टात मागे पण विड्रॉ करावं लागेल ना, कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल ना. विड्रॉ करायला मान्य आर्थिक विड्रॉ करायला विधी व न्याय विभाग खातं त्यांच्याकडे, त्यांना सगळं करता येते. 15 मिनिटात म्हणले ते आंदोलन घेऊन घेतो, आंदोलन मागे म्हणलं नाही घेत. नाही ना काय घेतात. आपण आता काय केलं सुरुवातीपासून तर आतापर्यंत फक्त तुम्हाला एवढ्यातच वेळ आहे, बाकी त्याच्यात 1 मिनिट बी वेळ नाही. हा काय म्हणणं आहे तुमचं? 1 मिनिट बी नाही. त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश करावा. न्याय विधी व न्याय विभाग यांच्याकडे यांनी सांगितलं सगळं होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.